नमस्कार. मी रामदास कोकरे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे महापालिका हद्दीत आपण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर वारंवार पडणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी जे काही लोकांना, नागरिकांना त्रास होतो, भटक्या कुत्र्यांचा त्या ठिकाणी वावर वाढतो. त्यामुळे जो नागरिकांना उपद्रव होतो, यासाठी आम्ही त्या भागातील सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा बंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत. अशा भागात आम्ही त्या पडणाऱ्या ठिकाणांचा कचरा पडतो याचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना घंटागाडीपर्यंत कचरा आणण्यासाठी आम्ही आव्हान केलं. प्रत्येक चाळीमध्ये आम्ही आमची विशेष पथकं तयार करून नागरिकांना घंटागाडीमध्ये वर्गीकृत कचरा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि या पद्धतीनं अशा ठिकाणचा, अनेक ठिकाणचा रस्त्यावर पडणारा कचरा बंद झालेला आहे. रस्त्यावर पडणारा, सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी कुत्र्यांचा जो नागरिकांना त्रास होता तो सुद्धा कमी झाल्याचं काही ठिकाणी दिसून आलेलं आहे. परंतु काही नागरिक आम्ही आव्हान करून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळेस कचरा टाकतात. त्यांच्यावर आपण दंडात्मक कारवाई केलेली आहे, पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले, तरी सुद्धा काही नागरिक अजून अशा ठिकाणी कचरा टाकण्याचं आपल्याला दिसून येतं. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण आपल्या घरातला वर्गीकृत कचरा वेगवेगळा करून कचरा हा घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. अनेक नागरिकांच्या मनात असा संभ्रम आहे की तिथं महापालिकेने सार्वजनिक कचरा कुंड्या ठेवाव्यात. परंतु नवीन जे आता आपले 2016चे आणि आता 2026चे जे घनकचरा व्यवस्थापनाचे नियम आहेत, या नियमामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडी ठेवणं योग्य नाही. तर नागरिकांच्या घराघरापर्यंत आपण घंटागाडी पोहोचवत आहे, घंटागाडीच्या माध्यमातून हा कचरा संकलित करत आहे. तर पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपला कचरा हा घंटागाडीतच द्या. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास आपल्या संबंधित विभागाचे स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी आणि जे काही खाजगी ठेकेदार आहेत, त्यांचे सुपरवायझर आहेत, यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास महापालिकेशी संपर्क साधा. परंतु सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून सार्वजनिक उपद्रव तयार करू नये. यासाठी कुठलीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा आणि आपलं शहर स्वच्छ ठेवणं हे महापालिकेबरोबर प्रत्येक नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे.